तर मित्रांनो, आत्ता महिना चालला आहे ऑक्टोबर, दिवाळीचा महिना आहे. आणि दिवाळीच्या महिन्यामध्ये आता म्हणजे थंडी चालू झाली असते जवळजवळ. तर ह्या थंडीच्या दिवसामध्ये आत्ता बोर, जे गावरान बोर असतात त्याचा सीझन चालू झाला आहे. तर गावरान बोराचा सीझन चालू झाला आहे. आता आमच्या गावाचं नाव बोरगाव आहे, त्याच्यामुळं बोरगाव, त्याच्यामुळं बोरगाव म्हटलं की बोराला कमी नाही. सगळी झाडच झाडं बांधव, ते अख्खी तुम्हाला मागं दिसतंय ना, सगळं कुठं जिकडे जिकडे झाडं दिसतात ती सगळी बोराची झाडं आहेत. आता मी चालत चालत बांधावून चालतो होतो, बोराचं झाड दिसलं इथे लगेच. तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो. आता बोर आहेत, त्याला छोटी छोटी कच्ची बोरं लागलेत आणि काय पिकलेत बोरं. तर हे बघ, आता इथं दिसत असेल, मी खाली एक आहे तोडतोय. हे बघ, हे बोर अर्ध्या बाजूला बघा तुम्ही, अर्धी बाजू त्याची पिवळी आहे आणि अर्धी बाजू लाल आहे. आणखीन ह्याचा पूर्ण पक्व सीझन चालू झालेला नाही पिकायचा, पण झाले सीझन थोडक्यात म्हणजे स्टार्ट झाला आहे. पण आणखीन जसं पाहिजे तसं बघ आणखीन नाही. आता एकदा खाऊन बघू. फक्त असं गावरान बोरात आळ्या असतात, त्या आळी बघून खायची असते, नाहीतर माणसं काय काय आळी खातील. मटण लोक खातात, आळी खाल्ली तरी काय फरक पडत नाही, पण शक्यतो नका खाऊ. मी मगापासून भरपूर खाल्ले, मगाच म्हणलं होतं एखादा व्हिडिओ बनवा, पण उशिरा लक्षात आलं जरा. अरे बापरे म्हणलं, बोराचा व्हिडिओ मागच्या वर्षी पण एक मी टाकला होता यूट्यूबला माझ्या चॅनलवरती. पण जर कोणी व्हिडिओ बघितला आणि जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा, कधीच विसरू नका. पहिल्यांदा सबस्क्राईब करत जा आणि नंतर मग व्हिडिओ बघत जा. कारण जेव्हा तुम्ही व्हिडिओ एक ओपन करता, तेव्हा ओपन केलं की व्हिडिओ आवडल्यावर तर तुम्ही करताच करता, पण एखादा यूट्यूबर नवीन असतो त्याला तुम्ही सपोर्ट करा. ज्याप्रमाणे सगळ्या यूट्यूबरला, मोठमोठ्या यूट्यूबरला आता गरज नसते, कारण मोठमोठ्या यूट्यूबरला सगळं चालू असतं चलन. त्याप्रमाणे एखादा यूट्यूबर हा छोटा छोटा असतो, त्याला जास्तीत जास्त सबस्क्राईबची गरज असते, सबस्क्रायबरची गरज असते. त्याच्यामुळे त्याला तुम्ही सबस्क्राईब केलं तर बरं होईल. तर हा विषय मी बोराचा सांगत होतो, लांबच राहून गेलं. तर ही गावरान बोर आहेत, एकदम छोटे छोटे बोर आहेत. बस ह्या बोरामध्ये काय टेस्ट असते कोणाला माहिती. ह्याच्यामध्ये आंबटपणा बी तेवढाच असतो, गोडवा बी तेवढाच असतो, त्यामुळे खायला चव लागतात. तुम्ही दुसरी काशी बोरं बघा, मोठी मोठी, सपक तर सपकच, गोड तर गोड, पण ह्याच्यात आंबटपणामध्ये गोडवा दडलेला असतो. त्याच्यामुळे ह्या बोराची टेस्ट वेगळीच लागते. बघा तुम्ही बाजारात कुठे घेऊन, तुम्ही बाजारात घेतले एवढं लहान लहान एवढे डबे असतात छोट्या छोट्या, 10 रुपयाला 20 रुपयाला, 10 रुपयाला 20 रुपयाला असं केलेलं असतं. तुम्हाला असे कुठं मिळत नाही. तुम्ही शहरात, मुंबई, पुण्याला जावा, अहो फक्त हे असं खेडेगावमध्येच मिळते. खेडेगावमध्ये जे हे सगळं असं आहे, आम्ही झाडं तोडत नाही बांधावरची, किती बी खान किती बी नाही. आता बोराचा स्टार्ट सीझन चालू झाला आहे, तुम्हाला मी आता पुढच्या कॅमेऱ्याने मी लगेच दाखवतो. आता बघा, एकदा बघा तुम्ही चेक. तर मित्रांनो बघा, आता आहे बघा, तुम्हाला मी दाखवतो पुढच्या कॅमेऱ्यानं. दिसतात का बोर आहे बघा, कशी बोर आहेत बघा. आणि हे बोर आता हळूहळू मोठे होत चाललेत आता, आणि भरपूर बोर लागलेत. मी आता ह्याची 4-5 खाल्ली बोरं, तुम्हाला पण दाखवतोय. तुम्हाला आणत नाही पण दाखवतोय मी आता इथून, कारण व्हिडिओमध्ये कमेंट म्हणून टाकचाल बोरं आम्हाला खायला घेऊन या. हे बघा, आता हे गाभोळ आहे, आपण हे पण खाऊन बघूया कसं वाटते. एकदम छान आहेत, खायला छान वाटतात, गोड वाजतो बोरामध्ये. त्याच्यामुळे असली बोरं खाण्यासाठी छान वाटतात. तर त्यासाठी खेड्यामध्येच यावं लागतं, त्याशी बोरं मिळत नाहीत. तुम्हाला बाजारात मिळतात, पण शिळी, वाळली, आंबट, चिंबट असली बोरं मिळतात. बघितलं. आता उद्याला परत मी चांगला व्हिडिओ टाकणार आहे, आणखीन बोराचा टाकेन, पण चांगला व्हिडिओ टाकेन. हा काय वाईट नाही, चांगलाच आहे व्हिडिओ. वरच्या बाजूला बहुतेक वर बोर जास्त आहेत, आपण जाऊच असे तिथे वर. चला, आता आपण बांधावरच, अयो घसरला होता पाय. हा दिसायचे तर 2-3 बोरं दिसतात. काटे तरी एवढे आहेत ना. आता हे घसरण खाली बघा,
काय आहे बांधावरून कसं उतरायचं भीती वाटते. काटे त्याचे उलटे असतात तो. आता आपल्याला 2च बोरं दिसतात तिथं, 2च बोरं काढायचे. अरे आता आला हाताला. गुड. एक तर सापडले. सीझन जोरात चालू नाही, सीझन आताशी चालू झालाय. हे बघा खिडकी बोर सापडलेला आहे, खिडकी बोर सापडलेला आहे. व्हिडिओ ज्याप्रमाणे म्हणलं त्याप्रमाणे खिडकी बोर सापडलं, त्यामुळे आपण टाकून दिलं. त्याच्यामुळे आळ्यापासून सावधान. खायची माहिती असेल तरच खायचं. ज्याप्रमाणे आपण मासे खाताना ज्याला माहिती आहे त्यानंच मासे खायचे. कोणी मग खायचं नाही. इथं आरडत इथं नरड्यामध्ये अडकला ना नुसतं खोकत बसावं लागतं. काटा निघत नाही, तर ऑपरेशन करून काढू. तसं आहे. माहितीच्या माणसानेच खायचं जास्त. कोणी खाल्ली की मग आळी तोंडात जाईल. सापडलं एक परत एकदा बघू, कारण पहिला सीझन चालू झालाय. आता पहिल्यांदा दाबून बघतो. हे बी असंच वाटायला लागले आळी असल्यासारखं. हां नाही एकदम ओके, एकदम मस्त आहे. व्हिडिओ आवडला की नक्कीच व्हिडिओला लाईक करा विचारायचं नाही, आणि चॅनलला सबस्क्राईब करा विचारायचं नाही. बाय बाय. वा तिथे एक झाड दिसतंय. परत आपल्याला जायचंय. चला बाय बाय.